हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आता 3-4 दिवसानंतर आपल्याला भाडं लागलेलं आहे. तर ते भाडं आहे ना, आपल्याला लोडिंग करण्यासाठी ना आपण निघालेलो आहे आता उत्तमनगरला. आणि ते पोचवायचं आहे आपल्याला विजय ममता टॉकीज आहे ना त्याच्या आसपास. तर त्याच्यासाठी आता आपल्याला आहे ना विजयनगरला जाऊन एक माणूस घ्यायचा आहे. तर चला, ओके. चला, गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आज कंप्लीट 4था दिवस आहे. 4था नाही, 5वा दिवस आहे. 4 दिवस बिलकुल भाडे लागले नाही आपल्याला. त्यामुळं एकदम शांतता होती. त्यामुळं आपण व्हिडिओ सुद्धा काढू शकलो नाही. त्यामुळं आजचा 5वा दिवस आहे ना, आत्ता भाडं लागलेलं आहे आपल्याला. तर चला ओके, बरं वाटलं जरा. हे आलं मित्रांनो विजयनगर. आणि आता त्या शुभमला घेण्यासाठी आपण इथं आलं. थोडं पुढं जायचं आपल्याला. बघा, आला शुभम. चलो बाकी काय चाललं मग शुभम? शांतता आहे ना? शांतता आहे ना? खूप शांतता आहे. हे युद्धामुळे आहे ना, युद्धाचं चालू बंद त्याच्यामुळे आहे ना खूप शांतता आहे इथं. या शुभमच्या जोडीला भाऊसाहेब पण आले बा. घर सामान भरण्यासाठी. काय केले कोणी? इकडून का? बाबाचे कान भारी. लगेच बाजूला झाला. गाडी आली ही गाडी टाकून. तर मित्रांनो, आपण आता ते घर सामान आहे ना लोड करण्यासाठी बघा इथं आलेलो आहे. इथं हा बघा इथला परिसर. मित्रांनो, बरोबर गुरुवारपासून आहे ना आपल्याला भाडं नाही लागलं. आणि हे युद्धाचं जे सावट आहे ना त्याचा फार जबरदस्त परिणाम झालेला आहे धंद्यावरती. तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार नाकेवर आलो तरी एक बिलकुल भाडं लागलं नाही. आणि रविवारी ना मला जरा सर्दीचा त्रास झाला. त्यामुळे मग मी त्या दिवशी घरी सुट्टी केली. आणि दुसरं एक काम पण होतं, ते तुम्हाला मी नंतर सांगतो. आणि मग आज 5व्या दिवशी आज भाडं लागलेलं आहे. तर चला, वर्षाची कृपा आहे. आणि गणपती बाप्पाचं नाम स्मरून आपण आता लोडिंगला सुरुवात करू घर सामानाला. गाडी थोडी ना रोडवर आली होती. तर मग ते आता गेट आहे ना, गेट खोलून आहे ना बघा. आता गाडी मध्ये नेली आपण, कारण जरा लांब पडत होतं ना त्यांना, सहकाऱ्यांना, म्हणून आतमध्ये घेतली गाडी. चलो ओके. जाऊ दे, उचलून घे. जाऊ दे मागं. बस. हां, आता बाकीचं कसं, बाकीचं सामानाचं कसं मोकळं ढकल मावाल असं.
शुभम पडणार नाही ना, हलणार नाही ना चालू गाडीमध्ये? चालू गाडीमध्ये पडणार नाही ना? हं? तर गाडी आपली लोड झालेली आहे आता. चला निघूया. विजय ममताच्या मागच्या बाजूला ते श्री श्री शंकर मार्ग आहे ना, तिथं आतमध्ये सोडायचं आहे, त्यामुळे खाली करून द्यायचं. चला निघूया आता. हे बघा आत्ता सामान आहे ना आपलं लोड झालेलं आहे पूर्ण, आणि आता आपण निघतोय. आपण तो मुलगा येतोय बरोबर, त्यांचा मुलगा आहे, ज्यांचं घर सामान आहे, मुलगा येतोय बरोबर. तो आला का नाही निघू आपण. हा पडलं तर मग ते पैसे काटून जाते तिथं बस तिथं. मी काय काय करू तिथं सगळं दर. हा म्हणलं निघालो आम्ही इकडनं. हा अशोक मार्ग. हा इकडे टाकतो ना रविशंकरचं अलीकडं गार्डन काढलं तर. ठीक आहे ठीक आहे, मग अशोक मार्ग. हां अशोका मार्ग. पॉश रोड आहे एकदम अशोका मार्ग. तर मित्रांनो बघा, आता आपण इथं आहे ना अशोका मार्ग, इथं हे घर सामान खाली करण्यासाठी आलो आहे बघा. इथं आलेलो आहे. तर सामान संपत आलं, फक्त दोनच वस्तू राहिल्या, कपाट आणि सोफा बघा. ते झालं की जाऊ मग आपण. झाली गाडी खाली आपली, झाली आपली गाडी खाली. ओके. तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. फार 4 दिवसानंतर 5व्या दिवशी आपल्याला भाडं लागलेलं आहे, त्यामुळे बरं वाटलं आज. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसत राहा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू. आपण एवढा टायमात जेवण करून झोपून घेतो. अरे हा टाइम तिथं झाला नसता, तर 3 वाजता सांगू लागलो का रे. बरोबर आहे. त्यांनी पुढे